नांदेडहून हिंगोलीकडे येणाऱ्या खासगी बसला ट्रकची धडक बसल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सकाळी 9 वाजता ही घटना घडली। त्यांच्यात 4 जण रुग्णालयात मयत घोषित करण्यात आले आहे। मयतात लहान मुलांचा समावेश आहे तर 16 जण गंभीर जखमी आहेत। जखमींना रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले। ट्रक ड्रायव्हर या अपघातानंतर फरार झाला आहे। हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी तालुक्यातील पोर्डी मोड या गावची ही घटना असून अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी एकतर वळण आहे, या वळणात रोडच्या मध्यभागी कठडे असायला पाहिजे, जेणेकरून चालकाचे नियंत्रण सुटले तरी लोकांचा बळी जाणार नाही, परंतु या बाबींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे। येथे 1 महिन्यातून एक तरी अपघात होतोच, यात निष्पाप लोकांचा बळी जात आहे। या शब्दात नागरिकांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला। दौंड तालुक्यातील बेरी फडक येथे असणाऱ्या चंदनवाडीमध्ये चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय वृद्ध दाम्पत्याचा खून झाला आहे। चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांच्या मारहाणीत खून झाल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी पोलिसांनी व्यक्त केला आहे। तुकाराम गोडगे व रुक्मिणी गोडगे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्यांची नावं आहेत। शनिवारी सकाळी 6 वाजता नागरिक झोपेतून जागे झाल्यानंतर हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला। यावेळी यवत पोलिसांना गावकऱ्यांकडून खबर देण्यात आली। घटनास्थळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी भेट दिली। यावेळी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। श्वानाने घटनास्थळापासून रेल्वे लाईनपर्यंतचा मागमूस काढला आहे। मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे मागील 1 आठवड्यापासून पिसाळलेल्या माकडांची दहशत पसरली आहे। या दरम्यान 7 ते 8 नागरिकांवर या माकडांनी हल्ला केला आहे। यात अशोक हांगे हे आपले नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उभे असताना माकडांनी हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे। विशेष म्हणजे ही माकडं 15 ते 20 च्या संख्येत टोळीमध्ये असल्याने वन अधिकाऱ्याला त्यांचे रेस्क्यू करणे कठीण होत आहे। यावेळी 2 वेळ चौकशीसाठी आलेले वन विभागाच्या कर्मचाऱ्याला कोणीही या पिसाळलेल्या माकडांची ओळख करून दिली नाही। 2 दिवसांपासून गावातील काही नागरिक रेस्क्यू टीमला ही माकडं ओळखता यावी यासाठी या माकडांवर निळी शाई टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत। शेतातून येत होतो आणि भैरवनाथ मंदिरासमोर माझ्या पाठीवरती वांदर कुदलं आणि ते गाडी स्पीड मध्ये होती, पण गाडी स्लो केल्यामुळे समोरून ट्रॅक्टर येत होतं, नाही माझं काम झालं असतं। एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालेगाव, महिला व बाल विकास जिल्हा परिषद वाशिम व गजानन माऊली बहुउद्देशीय महिला संस्था मालेगाव यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांची कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट शंकरराव मगर हे होते। अध्यक्षीय भाषणातून कायदेविषयक मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले, तर अॅडव्होकेट सतीश मगर यांनी विशेष कायदेविषयक मार्गदर्शन केले। संस्थेच्या अध्यक्ष सौ प्रांजली पाध्ये यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर पाध्ये मॅडम यांनी महिलांनी कसे सक्षम बनले पाहिजे यावर मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यशाळेला अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका बहुसंख्येने हजर होत्या। यावेळी सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ सविता इंगळे यांनी केले। देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पोहरा देवीचा विकास करण्यासाठी 73 कोटी रुपयांच्या विकास आखाड्याला मंजुरी देण्यात आली आहे। या विकास आखाड्यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे। विकास आराखड्याची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील। या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवी येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देते प्रसंगी दिले आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला पोहरा देवी येथे जन्मलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोलीभाषेतून साथ घातली। गेल्या 2 वर्षापासून पोहरा देवी येथे यात्रेला येण्याची इच्छा होती। आज ही इच्छा पूर्ण झाल्याचा आनंदही त्यांनी त्यांच्या भावनेतून व्यक्त केला। विश्वशांतीसाठी अखिल भारतीय बंजारा शक्तीपीठाच्या वतीने 24 मार्च पासून लक्षचंडी महायज्ञ सुरू करण्यात आले आहे। या महायज्ञाची सांगता 3 एप्रिल रोजी होणार आहे। या यज्ञास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। तत्पूर्वी मुख्यमंत्री यांनी पोहरा देवी येथील जगदंबा माता व संत
सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले। जगदंबा माता मंदिर येथे कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला। यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार मनोहर नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख रामराव महाराज, माजी आमदार अनंतराव पाटील, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती। सगळ्यांची मदत निश्चितपणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा विकास या भागामध्ये करण्याचा प्रयत्न आपला आहे। आज या निमित्ताने सन्माननीय पाटणी साहेबांनी या भागामध्ये सिंचन विहिरीच्या संदर्भातला विषय मांडला आणि 3000 सिंचन विहिरी या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून, धडक विहिरीच्या माध्यमातून, सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत आपण पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मला अत्यंत आनंद वाटतो की 1-1.5 वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो त्या कामाचा परिणाम असा आहे की खरीपाचं पीक, रबीचं पीक हे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला घेता आलं आणि गेले 5 वर्ष आमचा शेतीचा विकास दर हा उणे होता, तो निगेटिव्ह होता, तो -5, -4, -11 होता। रामनवमीच्या उपलक्षामध्ये राजस्थानी विप्र नवयुवक मंडळाच्या वतीने भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हे कार्यक्रम भुसावळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्रीराम मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। श्रीराम मंदिराची स्थापना ही 1988 साली झाली होती व त्या दिवसापासून आजपर्यंत रामनवमीच्या औचित्य साधून या ठिकाणी विविध प्रकारचे असे कार्यक्रम साजरे केले जातात। या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणात भुसावळ शहरातील नागरिक, महिला, पुरुष हे फार मोठ्या संख्येत उपस्थित झालेले होते। या ठिकाणी आलेले भाविक बैजाने मंत्रमुग्ध झाले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थानी विप्र नवयुवक मंडळाचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी अधिक परिश्रम घेतले।